सिंगापूरहून मतदान करण्यासाठी पुण्यात एक तरुण आला, पण त्याचं मतदार यादीमध्ये नावच नव्हतं अशी माहिती समोर येते। तर हा जो तरुण आहे तो वीर सावरकर हा सिनेमा बघून प्रेरित झाला आणि थेट सिंगापूरहून मतदान करण्यासाठी पुण्यात आला, पण मतदार यादीतून त्याचं नाव गायब असल्याची माहिती समोर आली। यामुळे प्रशासनाचं ढिसाळ नियोजन समोर आलं आहे। तर श्रेयस कुलकर्णी हा फक्त मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट सिंगापूरवरून पुण्यात आला, मात्र आता मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली आहे। याविषयी श्रेयस कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। खरं तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक नागरिक हा परदेशातून सुद्धा ज्या ठिकाणी मतदान करायचं आहे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळते। अशी अनेक उदाहरणं आहेत ती आपल्याला राज्यामध्ये नव्हेच तर देशामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। पुण्यात आज लोकसभेचं मतदान होत असताना थेट सिंगापूरहून एक जण आलेले आहेत, पण या ठिकाणी अशी घटना घडली की मतदान केंद्रामध्ये त्यांचं नावच नाहीये, मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये। नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि तुम्ही कुठून आता पुण्यामध्ये आलेला आहात? गेले 6 वर्ष मी सिंगापूरला जॉबसाठी असतो। या वर्षी आवर्जून मतदान करण्यासाठी मी खास तिकीट काढून आलो होतो। 3च दिवस आलो होतो, आजची एक दिवस सुट्टी घेऊन आज रात्री मी परत जाणार आहे। सो स्लिप आल्या तेव्हा कळालं की माझं नाव डिलीट झालेलं आहे। शेवटचा उपाय म्हणून मी तरी पण इथं आलोच आहे, तर म्हणलं आपण ॲटलिस्ट केंद्रावर जाऊन बघावं की काही करता आलं आणि एक मत वाया जाऊ नये। पण असे मला आता समजते की माझ्याच ओळखीत एक 8 ते 10 लोक असेल ज्यांची नावं डिलीटेड आहेत, ती सगळी मतं वाया जाणार आहेत आणि आता आम्हाला नवीन फॉर्म भरून पुढच्या विधानसभेपासून मतदान करता येईल असं कळालं। राष्ट्रीय कर्तव्य असताना अनेक मतदार आहेत ते परदेशातूनही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या गावी येत असतात, मात्र पुण्यातलं हे चित्र आहे की काही तासांसाठी मतदान करण्यासाठी परदेशातून आलेल्या व्यक्तीला सुद्धा मतदार यादीमध्ये नाव मिळत नाही आणि त्यामुळे प्रशासनाने यावरती लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।